नाही चीन आपण जाहीर निषेध स्थापन करत आहे. चीन देश वारंवार पाकिस्तानला पण कुरघोडे करण्यासाठी मदत करत आहे. हो, ज्या वस्तू आपण भारतामध्ये वापरतो चीनच्या, त्या चीनच्या वस्तूचे जे उत्पन्न चीनला मिळते त्याच उत्पन्नाचा सहारा आपल्या सैन्यावर दारूमुळे आणि गोळ्याचा वर्षाव चीन करत आहे. त्यामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार हा घातलाच पाहिजे. सर्व भारतीयांना आपल्या हिंदुत्व संघटनेच्या वतीने आमची विनंती आहे की कोणत्याही प्रकारे चीनच्या वस्तूला थारा देऊ नका. कारण त्याच उत्पन्नातून आपल्या भारतीय सैन्यावर जे सैन्य रात्रंदिवस आपल्या देशाचे संरक्षण सैन्यावर करते, ऊन वारा पाऊस याचा काही न विचार करता 24 तास तिथे देशाचे रक्षण करते, त्याच सैन्यावर चीनच्या उत्पन्नातून चीन हा देश त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव करते. यासाठी चीनच्या वस्तूला आपण कुठल्याही पद्धतीनं थारा देता कामा नये. त्याच प्रकारे अमरनाथ यात्रेमध्ये दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे काल हल्ला केला, 8 लोक मारली गेली, त्या पाकिस्तानचा पण जाहीर निषेध करतो. चीनच्या कोल्हापुरातील प्रत्येक व्यापाऱ्यांना पण ही विनंती आहे की चीनच्या कोणत्याही प्रकारे विक्री किंवा खरेदी सुद्धा करू नये असं हिंदुत्ववादी संघटनेच्या मार्फत आम्ही विनंती करतो. माझं 2 शब्द मी त्याचा अवगत घेईन. तर बजरंग विषय महेश वर्षाला आपण म्हणत असतो. गेल्या अनेक वर्षापासून भारत चीनचे संबंध आपल्याला माहितीच आहे. पण या 6 महिन्यामध्ये पाकिस्तानला चीनने आपल्यावर आक्रमण करायचा प्रयत्न केला आहे. याचा आपण निषेध न करता चिनी वस्तूंचे बहिष्कार टाका. समाजातली बुद्धिजीवी बरीच लोक आहेत, तुमचा मोबाईल कुठला, तुम्ही काय वापरताय ते चीनचा आहे, त्याचं काय करणार. मला अशा बुद्धिजीवींना म्हणायचंय की तुमच्या तोंडात पहिला पैठण